आदल्या दिवशी रात्रीच आई बाबा निघाले होते टूरवरती, म्हणजे ते जाणार आहेत गुजरातला. त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबतच निघालेले ते. मस्त 8-10 दिवस एन्जॉय करून मस्त परत येणार होते. आणि दुसऱ्या दिवशीच मी हा ब्लॉग कंटिन्यू केला, कारण त्या दिवशीच रात्री मला कंटिन्यू करणं काही झालं नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी करणार होते आल्लोळी बल्लोळी, कारण याची रेसिपी मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायची होती, म्हणूनच करणार होते. यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती दोन्हीकडे मला याच्या कमेंट्स आलेल्या, म्हणूनच दाखवते आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर मी गूळ इथं बारीक करून घेतला, म्हणजे चेचून किंवा चिरून आपण कसाही घेऊ शकतो, फक्त तो थोडासा बारीक हवा, जेणेकरून मिक्सरमध्ये लवकर बारीक होईल. तो मी छान असा चेचून घेतलेला. त्यानंतर इथं लसणाच्या पाकळ्या घेतल्या, एक 8-10 पाकळ्या घेतल्या. त्यानंतर माझ्याकडं कढीपत्त्याचं झाड आहे, त्याचीच मस्तपैकी एक काडी तोडून आणली आणि त्याचे पानं तोडून घेतले, स्वच्छ धुवून घेतले. आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये लागणारं मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच चिंच. त्याचा असा पूर्ण घट्ट असतो, त्यामुळे ते सुट्टी व्यवस्थित करून घेतली, जेणेकरून मिक्सरमध्ये ते बारीक करताना आपल्याला त्रास व्हायला नको आणि मिक्सरचा जास्त आवाजसुद्धा व्हायला नको, यासाठी व्यवस्थित मी सुट्टी करून घेतली. आणि खरंच सांगते, तुम्ही एकदा नक्की करून बघा, ही ना खरंच खूप मस्त लागते आणि 100% तुम्हाला ही नक्कीच आवडेल. त्यानंतर त्यामध्ये मी घातलं मीठ, चटणी आणि 1 चमचा तेल घालून मी बारीक करून घेतलं. एकदम छान बारीक केलं, ओबडधोबड बारीक केलं, जेणेकरून दाताखालती ते कढीपत्ता आणि लसूण लागतील, असं प्रकारे बारीक केलं. आणि त्यानंतर मस्तपैकी जेवण करून घेतलं, माझा फेवरेट शो बघत बघत. आणि अवधूतसोबतच मी दुपारची एक मस्त झोप काढली.